आजवर तुम्ही हॉटेलमध्ये, रेस्टॉरंटमध्ये खूप वेगवेगळे पुलाव आणि भाताचे प्रकार खाल्ले असतील, पण आज आपण घराच्याच घरगुती पद्धतीच्या मसाल्याने अगदी ताज्या वाटणातील मसाल्याचा इथे आज आपण पुलाव किंवा मसाले भात काही म्हणू शकता. इथे आज आपण भाताचा प्रकार बघणार आहोत. तर कोणत्याही भाज्या वगैरे न वापरता नुसत्या वासानेच खाऊशी वाटणारा हा पुलाव मसाला भाताची रेसिपी इथे आपण बघणार आहोत. जितका हा भात दिसायला सुंदर दिसतो, तितकाच हा भात खायला खूप चविष्ट आणि सुंदर लागतो. तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. माझं नाव करिश्मा माने. मानेच रेसिपीमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण ताजा मसाला तयार करून अगदी हिरव्या वाटणातला मसाला भात तयार करून घेणार आहोत. त्यासाठी लागणारे साहित्य: हिरवी इलायची इथे मी 10 घेतली आहे, 2 मोठी काळी इलायची, 5 ते 6 लवंग आणि काळी मिरी हे दोन्हीही घेतले आहेत, 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या, 1.5 इंच आल्याचा तुकडा, 20 ते 25 काजू घेतले आहेत, कोथिंबीर आणि कढीपत्ता आणि 3 मिरच्या घेतल्या आहेत. सुरुवातीला मिक्सरचं भांडं घ्यायचे, त्यामध्ये आल्याचे तुकडे आणि लसूण घालून सर्व खडे मसाले घालून घ्यायचे आहेत आणि त्यामध्ये एक कढीपत्त्याचा धाटही आपण घालून घेणार आहोत आणि बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर ही आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायची आहे आणि मिक्सरमध्ये थोडंसं पाणी टाकून अगदी असं स्मूथ पेस्ट न करता अशी ओबडधोबड अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे. तर इथे बघू शकता असं ठेसासारखाच आपली इथे पेस्ट तयार झाली आहे. हे झालं भातासाठी वाटण तयार. तर इथे मी बासमतीचं तांदूळ घेतला आहे. हवं तर तुम्ही तुमच्या रोजच्या जेवणात जे तांदूळ वापरता तुम्ही तेही घेऊ शकता. इथे मी तांदूळ 3 वाटी वापरले आहेत. तुम्ही कप किंवा मेजरमेंटच्या मापाने सुद्धा तांदूळ घेऊ शकता. तर इथे 3 मिरच्या घेतल्या आहेत. त्या मिरच्यांना मधून असं कट करून घेणार आहे आणि आपण देठ न काढताच मिरच्याचा देठ तसाच ठेवून मिरच्यामधून अशी कट करून घ्यायची आहे. मिरची घातल्याने भाताला चव अतिशय सुंदर येते आणि कढीपत्ताही घातल्यामुळे भाताला चव अतिशय छान अशी येते. कढीपत्ता आपण असाच टाकला की आपण जेवणातनं बाहेर काढून फेकतो, तर तसं न करता इथे कढीपत्ता हा आपल्या केसांसाठी अतिशय चांगला आणि छान उपयोगदार पदार्थ आहे, म्हणून मी इथे मिक्सरमध्ये कढीपत्ता वाटून घेतला आहे. आज आपण कुकरमध्ये भात करून घेणार आहोत. तर त्यासाठी कुकर इथे गॅसवर गरम करून ठेवला आहे आणि इथे तेल न वापरता इथे मी 3 चमचे तूप घालून घेतलं आहे. तूप आपलं छान मेल्ट झालं आहे, तर त्यामध्ये आपण 2 तमालपत्र घालून घेणार आहोत. तर इथे आपण उभ्या चिरून घेतलेल्या मिरच्याही फोडणीमध्ये घालून घ्यायच्या आहे आणि त्यानंतर काजू घालून घ्यायचे आहेत. तर इथे मी कुकरमध्ये तूप घालून घेतलं आहे फोडणीसाठी. हवं तर तुम्ही तेलही घालून घेऊ शकता, पण तुपामुळे भाताला चव अतिशय छान येते, म्हणून इथे मी तूप घालून घेतलं आहे. तर आपण मिक्सरला तयार करून घेतलेलं जे वाटण होतं ते आपण या कुकरच्या भांड्यामध्ये घालून घेतलं आहे. जे काही आपण हिरवं वाटण तयार करून घेतलं होतं त्या वाटणाचा वास इतका अगदी सुगंध असा येत आहे, खूप खमंग असा वाटणाचा वास येत आहे. वाटण फोडणी घालून घेत असताना गॅस आपला लो टू मिडियम हीटवर ठेवायचा आहे आणि ही फोडणी छान मिक्स करून घ्यायची आहे. तर एक खूप छान असा वास येत आहे वाटणाचा. 2 ते 3 मिनिटासाठी हे वाटण, काजू वगैरे छान खडे मसाले परतवून घ्यायचं आहे आणि सर्वात शेवटी आपण वाटण जरासं परतवून झाल्यानंतर त्यामध्ये 1 चमचा जिरे घालून घेणार आहोत. जिरे हे आपल्या रोजच्या जेवणातले जिरे घालून घेतले आहेत. तर इथे जिरेही आपण छान मिक्स करून घ्यायचे फोडणीमध्ये. फोडणी इथे आपली परतून छान रेडी झाली आहे. तर इथे बघू शकता फोडणीला अतिशय खमंग असा वास आला आहे. तर मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 वाटीभर पाणी घालून मी हेच भांड्याचं पाणी मिक्सरमधलं ओतून घेतलं आहे कुकरच्या भांड्यामध्ये. तर इथे 3 वाटी तांदळासाठी इथे मी 6 वाटी पाण्याचा उपयोग केला आहे. तर इथे बघू शकता पाण्याला रंग फार सुंदर असा आला आहे. तर इथे आपण चवीनुसार मीठ घालून घेणार आहोत भातामध्ये. 3 वाटी तांदळासाठी इथे 6 वाटी पाण्याचा वापर अगदी परफेक्ट मेजरमेंट इथे पाण्याचा मी घेतला आहे.
फोडणी झाल्यानंतर कुकरमध्ये पाणी घालून घेतल्यानंतर गॅस आपला मोठा ठेवायचा आहे आणि एकदा चमच्याने हलवून घ्यायचं आहे. पाणी छान उकळूपर्यंत कुकरला झाकण लावून द्यायचं आहे. तर इथे बघू शकता व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे फक्त मी कुकरचं झाकण वरती ठेवलं आहे. तर इथे साधारण 7 ते 8 मिनटं झाली आहेत गॅस मोठा ठेवून आणि इथे बघू शकता पाणी अगदी छान उकळलं आहे. तर इथे गॅस मी मोठाच ठेवला आहे आणि कधीही तांदूळ घालत असताना गॅस मोठा ठेवूनच तांदूळ आपले कुकरमध्ये घालून घ्यायचे आहेत. तांदूळ घातल्यानंतर हलकेसे चमच्याने फिरवून घ्यायचं आहे. हलकेसे चमच्याने फिरवायचं आहे कारण जेणेकरून आपण जर जोरात असा चमचा फिरवला तर भाताचे तुकडे पडू शकतात. कुकरचं झाकण लावून घ्यायचं आहे. कुकरच्या 2 शिट्ट्या काढून घ्यायचे गॅस मोठा ठेवूनच. तर इथे कुकरच्या 2 शिट्ट्या झाल्या आहेत आणि कुकरची हवासुद्धा गेली आहे. तर इथे बघू शकता अगदी भाताला अगदी नॅचरल कलर आला आहे. कोणताही रंग वापरला नाही आहे इथे आणि भात अगदी मोकळा सुटसुटीत झाला आहे. जेवढं वाटीचं मी पाण्याचं प्रमाण सांगितलं होतं अगदी परफेक्ट असं पाण्याचं प्रमाण इथे भातामध्ये झालं आहे. तर एकूण एक भाताचे दाणे मोकळे असे झाले आहेत. तर इथे नुसता वासानेच भात खाऊ असा कधी एकदा झाला आहे. एवढा सुंदर आणि खमंग असा भाताचा वास दरवळत आहे घरभर. तर इथे बघू शकता ताज्या वाटणातला मसाले भात इतका सुंदर चवीला लागतो. तर एकूण एक तांदूळ आपला छान मोकळा आणि मऊसूद असा शिजलेला दिसत आहे. इथे बघू शकता जितका भात दिसायला सुंदर दिसतो तितकाच भात चवीला हा तितका सुंदर लागतो. इथे बघू शकता तुम्ही याला पुलावसुद्धा म्हणू शकता. इतका सुंदर असा पुलाव तयार झाला आहे किंवा हिरव्या वाटणातला मसाला भातही म्हणू शकता. इतका सुंदर असा इतकी छान चव येते या भाताला. तर अशा पद्धतीचा भात तुम्ही तुमच्या घरीही नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक तरी जरूर द्या. इथे मी तुम्हाला भाताची चव पण सांगते. असा भात तुम्ही कधीही कुठेच खाल्ला नसेल इतका सुंदर तो चवीला लागतो. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. वेगळ्या भाताची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा.